गोव्याला जाऊयात. गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे. गणेश, खरं तर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या त्या आधीपासून थेट आतापर्यंत गोव्यामध्ये तू सगळं बदलतं राजकारण गोव्याचं पाहिलेलं आहेस. आज गोव्यामध्ये कसं चित्र पाहायला मिळतंय? प्राजक्ता 8 पासूनच पहिला कल जो आहे तो आपल्या हाताला येईलच. त्याचबरोबर ह्या राज्यामध्ये 40 सीट्स आहेत, 15 लाख पॉप्युलेशन आहे, 11 लाख रजिस्टर्ड वोटर्स आहेत. मुळात गोव्याचं पॉलिटिक्स जे आहे खूपच आपण म्हणू शकतो की लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असतं, कारण लोक विचार करून मतदान करतात. 12 पर्यंत रिझल्ट येतील, 10 पर्यंत ट्रेंड क्लिअर होईल. जर कोणी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी जो होती त्याच्या माध्यमातून झालेल्या मतदानाची आकडेवारी किंवा ते मागितलं नाही तर 12 पर्यंत सगळे रिझल्ट्सही समोर येतील. गोव्यात सुरुवातीला भाजप आणि काँग्रेस यात लढत होती. भाजपसोबत मगो पक्ष जो होता तो वेगळा झाला. मगो पक्षाने एक अलायन्स केलं, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच, वेलिंगकर यांनी त्याची स्थापना केली. त्यावेळेस भाजपची जी स्थिती होती ती थोडीशी जी आहे ती परफॉर्मन्स वाईज म्हणा किंवा कसे रिझल्ट येतात त्याला पाहता ते थोडे वीक होते. पण त्यामुळेच मनोहर पर्रीकर ज्यांची प्रतिष्ठा इथे पाहायला लागली आहे त्यांनी पूर्ण ताकद त्यात लावली आणि अमित शहा आणि इतर मोठ्या नेत्यांनी असं एक संकेत दिले की पर्रीकर दिल्लीत राहतील का गोव्यामध्ये ह्याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ. ते लोकांना एक मेसेज देण्याचं कारण होतं, कारण भाजप आणि गोवामध्ये मनोहर पर्रीकर जे आहेत ते एक मोठा फेस आहे आणि त्यांच्याशिवाय पर्यायाने अशा प्रकारची एक जी आहे ती लोकांमध्ये लोकांचं म्हणणं होतं. त्याला पाहता मनोहर पर्रीकरांना पुढे करण्यात आलं. त्याचबरोबर काँग्रेसचे जे सीझन्ड लीडर्स आहेत त्यांनी आपली पूर्ण ताकद लावली आणि मगो पक्ष यांनी सुरुवातीला बीजेपीला टार्गेट करत जे आहे वेलिंगकरांनी बीजेपीला टार्गेट करत आपलं राजकारण केलं आणि निवडणुकीमध्ये गेले. पण आता ज्या प्रकारे सर्व्हे समोर आले आहेत, ज्या प्रकारे ट्रेंड्स सुरुवातीला पाहायला मिळतात एक्झिट पोलचे म्हणा किंवा या पूर्ण इलेक्शनचे म्हणा, त्याला पाहता लोकांना अंदाज आलाय की भाजप जो आहे मोठा पक्ष असू शकतो. म्हणूनच आता मगो पक्षाने त्यांना पाठिंबा देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. जरीही काँग्रेस मोठा पक्ष असला तरी भाजपला समर्थन देण्यासाठी ते पुढे येतील. लाईक माइंडेड पार्टीसाठी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असंही म्हटलंय. पण प्राजक्ता यावेळेला एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं, ते म्हणजे जे छोटे पक्ष आहेत, जे रिजनल पक्ष आहेत ते युनाईट झाले, ते एक होत आहेत. त्यांचं म्हणणं की यावेळेला राष्ट्रीय पक्षांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणूनच ते युनिटी दाखवून जर हे छोटे पक्ष एक होतात आणि 10 सीट्स सगळे ट्रेंड्स आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. एक्झिट पोलचे अंदाज देखील आलेले आहेत आणि आज मात्र या सगळ्या संदर्भातला निकाल लागणार आहे.